घरातून निघाल्याच सकाळी आपल्याला पडली होती मुंबईची ट्रिप. जय श्रीराम मित्रांनो, मी समर्थ. तुम्ही बघताय एक नवीन एंडिंग ब्लॉग. तर कस्टमरला पिकअप केलं. दोघंही कस्टमर सीनियर सिटीझन होते. मस्त गप्पा मारत होते. त्यांच्याशी गप्पा मारत लागलो हायवेला. तर 80-90 करत आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. तर मित्रांनो, जाताना बघा घाटात फुल जाम लागला होता. पुण्याकडे जाताना घाट फुल जाम झाला होता. त्यानंतर येऊन मस्त पोहेवर ताव मारला. त्यानंतर कस्टमरला आपल्याला विलेपार्लेला ड्रॉप करायचं होतं. येऊन त्यांना विलेपार्लेला ड्रॉप करून दिलं. कस्टमर छान होते, एकदम रॉयल स्वभाव होता दोघांचा. टिप पण दिली कस्टमरनी. चला म्हणलं आता निघावं, जाऊन सीएनजी टॉपअप करून घ्यावा. अर्धे टाके सीएनजी होती. त्या अर्ध्या टाके सीएनजीमध्ये गाडी डायरेक्ट आली अंधेरी वेस्टला आणि तरीसुद्धा लाईट लागली नव्हती सीएनजीची. तर चला आज तुम्हाला दाखवतो फुल सीएनजी किती बसती आपल्या ऑरा येस मॉडेलमध्ये. बघून घ्या मित्रांनो, 9.5 किलो डॉट सीएनजी बसली आहे. थोडंफार सीएनजी आपल्या टँकमध्ये होता. त्यानंतर एक अर्धा तास वेट केल्यानंतर आपल्याला पडली पुण्याची रिटर्नची ट्रिप. तर दोघं कस्टमर होते, थोडासा मटेरियल होता. त्यांना पिकअप केलं आणि निघालो बघा आपल्या पुण्याच्या दिशेने. तर हायवेला लागलो. फक्त 2 तास दाखवत होतं आपल्या बावधनला जायला. तर निघालो सन, 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 सन करत आपलं पुण्याच्या दिशेने. येऊन चहा वगैरे घेतला बघा. आपले एक दादा भेटले होते. त्यांच्याशी थोडी गप्पा वगैरे मारल्या. दादा पण आपले ब्लॉग बघते. धन्यवाद. असं सपोर्ट राहू द्या. हे बघा इलेक्शनची रॅली डेंजरच चालली होती. तर आपल्या बावधनला आपले अक्षय भाऊ राहते. त्यांच्याकडे थोडंसं काम होतं. तिकडे आलो होतो. तर ही रॅली वगैरे चालली होती बघा. अक्षय भाऊशी भेटलो, काम वगैरे झालं आणि निघालो आपल्या घराकडं. आजचा दिवस आपला व्यवस्थित गेला. ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. तुमचा सपोर्ट थोडा कमी येतोय. जर सपोर्ट करा, व्हिडिओला शेअर वगैरे करा, लाईक, कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.